नमस्कार, मी दर्शना जयदीप पाटील, राहणार कल्याण. चव महाराष्ट्राची पाककला स्पर्धा 2024 या स्पर्धेमध्ये मी मटन हरियाली लपेटा हा कसा बनवायचा ते मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी मी चव महाराष्ट्राची यांचे मसाले वापरून ही पाककृती तयार करणार आहे। यासाठी लागणारे मी तुम्हाला साहित्य दाखवत आहे। इथे मी 250 ग्राम मटन स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे। एक बारीक चिरलेला कांदा, खोबरं मी थोडंसं तेल टाकून भाजून घेतलेलं आहे तव्यावरती। 15 पाकळ्या लसणाच्या, 5-6 तुकडे अद्रकचे, हळद, मीठ, धना पावडर, 4 हिरव्या मिरच्या, जिरे पावडर, कोथिंबीर आणि मी तेलाऐवजी तूप वापरणार आहे कारण तुपाने चव खूप छान येते। थोडासा अख्खा गरम मसाला वापरलेला आहे मी आणि चव महाराष्ट्राची यांचे मी हिरवा मसाला आणि गरम मसाला वापरून हा मी पदार्थ तयार करणार आहे। कारण हे मसाले वापरल्यावर आपल्याला दुसऱ्या कोणत्याच मसाल्याची गरज पडणार नाही आणि हे मसाले इतके सुंदर आहेत चवीला की त्याच्याने चव खूप छान येते। चला मग आपण पाककृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण अद्रक आणि लसणाची पेस्ट तयार करून घेणार आहोत। त्याच्यानंतर हिरवी मिरची आणि कोथिंबीर यांची एकत्र पेस्ट तयार करून घेणार आहोत आणि नंतर खोबऱ्याची पेस्ट तयार करून, ह्या तिन्ही पेस्ट आपण वेगवेगळ्या करणार आहोत। आपल्या तिन्ही पेस्ट ह्या तयार करून झालेल्या आहेत। ही अद्रक लसणाची पेस्ट, कोथिंबीर हिरवी मिरची पेस्ट आणि ही खोबऱ्याची पेस्ट। आता आपण पाककृतीला सुरुवात करूया। सर्वप्रथम आपण मटण उकडून घेऊया। यासाठी मी 2 ते 3 चमचे साजूक तूप कुकर मध्ये घालणार आहे। त्यानंतर मी अख्खा गरम मसाला इथे टाकणार आहे। अख्खा गरम मसाला नंतर मी अद्रक लसणाची थोडीशी पेस्ट करणार आहे। तूप चांगलं गरम झालेलं आहे। लसणाची पेस्ट चांगली भाजून घेऊया आपण तुपावरती। बघू शकता ही छान प्रकारे भाजून झाल्यानंतर मी कांदा घालणार आहे। थोडासाच घालणार आहे। त्याच्यानंतर मी उकडून झाल्यानंतर परत फोडणी देईन, त्यानंतर सुद्धा मी कांदा घालणार आहे। उकडताना मी थोडासाच कांदा टाकणार आहे। नंतर मी अर्धा चमचा हळद घालणार आहे। हळद घातल्यानंतर परत एकदा आपण चांगलं परतून घेणार आहोत। बघू शकता कांदा असा खूप छान परतलेला आहे। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये मटण घालणार आहोत। मटण घातल्यानंतर छानपैकी असं ढवळून घ्यायचं आहे। त्यानंतर जास्त पाणी नाही घालता, थोडंसं पाणी चांगलं परतून झाल्यानंतर आपण थोडंसं पाणी घालून 5 ते 6 शिट्ट्या काढणार आहोत। जास्त पाणी नाही घालायचे, थोडंसं पाणी घालायचे कारण नंतर कांद्याला पाणी सुटतो। त्याच्यामुळे जास्त, आणि आपल्याला लपेटा बनवायचा आहे त्याच्यामुळे जास्त पाणी न घालता थोडंसं पाणी घालून शिट्ट्या काढायच्या। चला आता आपल्या कुकरच्या शिट्ट्या झालेल्या आहेत आणि कुकर सुद्धा शांत झालेला आहे। तर चला आता आपण उघडून बघूया। मस्त असं मटण वाफलेलं आहे। तुम्ही बघू शकता आपण जास्त पाणी न घालता कांद्याला पण छान असं पाणी सुटलेलं आहे आणि हे मटण छान असं वाफवलेलं आहे। चला मटण उकडून आपण दुसऱ्या भांड्यात काढलेला आहे। आता आपण ग्रेव्हीची तयारी करूया। परत मी एकदा साजूक तूप घालणार आहे। साजूक तूप मी याच्यासाठी घातलंय की चव फार सुंदर येते तुपाने। त्याच्यानंतर मी परत कांदा घालणार आहे।
कांदा असा छान तुपावरती भाजून घ्यायचा आहे। लालसर तांबूस रंग येईपर्यंत कांदा भाजायचा आहे, कच्चा नाही ठेवायचा आहे। कांदा छान असा परतून झालेला आहे। त्याच्यानंतर आपण खोबऱ्याचं वाटण घालणार आहोत। खोबऱ्याचं वाटण सुद्धा तुपावरती 5 मिनिटं परतायचं आहे। चला, आता आपला कांदा आणि खोबरं चांगलं तुपावरती परतून झालेलं आहे। त्याच्यामध्ये मी चव महाराष्ट्राची यांचा हिरवा मसाला 1 चमचा घालणार आहे। मसाला चांगला शिजलेला आहे। आता आपण त्याच्यामध्ये उकडलेलं मटण घालूया। मटण घातल्यानंतर ते चांगलं परतून घ्यायचं। मटण चांगलं हिरव्या मसाल्यामध्ये आपण मिक्स करून घेतलेलं आहे। त्यानंतर मी आता घालणार आहे धना पावडर। त्यानंतर घालणार आहे अर्धा चमचा जिरा पावडर। जिरा पावडर घालून चांगलं परतून घ्यायचं। त्याच्यानंतर मी चव महाराष्ट्राची यांचा 1 चमचा गरम मसाला टाकणार आहे। गरम मसाला घातल्यानंतर परत एकदा चांगलं परतून घ्यायचं आहे। मटणाला वास तर खूप सुंदर सुटलेला आहे। त्याच्यानंतर आपलं पदार्थाचं नावच आहे मटण हरियाली, तर त्याच्यामध्ये आपण हे कोथिंबीर आणि हिरव्या मिरचीचं वाटण घालूया। मटण हरियाली बनवतोय त्यासाठी आपल्याला कोथिंबीरचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे। आता आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूया। सगळ्यात शेवटी आपण मीठ घालणार आहोत। मीठ हा चवीप्रमाणे घालायचा आहे। आता आपण याच्यात पाणी नाही टाकणार आहोत, एक फक्त वाफ काढून घेणार आहोत। मीठ टाकून झालंय, आता आपण एक मटणाची चांगली वाफ काढून घेऊया। दहा मिनिटं आपल्याला स्लो गॅसवर हे मटण शिजवायचं आहे। चला, तर आता आपली 10 मिनिटं झालेली आहेत। आता आपण बघूया। तुम्ही बघू शकता छान असा तुपाचा तवंग आलेला आहे मटणावरती। तुपाचा तवंग आले याचा अर्थ असा आहे की आपले मसाले आणि मटण हे पूर्ण शिजून झालेलं आहे। तुम्ही बघू शकता तूप आणि चांगला हिरवा कलर सुद्धा आलेला आहे मटणाला। आपल्या रेसिपीचं नावच आहे मटण हरियाली लपेटा। तुम्ही बघू शकता हिरवा कलर सुद्धा आलेला आहे। आता आपण गॅस बंद करूया। आता आपण सर्विंग बाउल मध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता छान असा हिरवा कलर आलेला आहे। चव महाराष्ट्राची यांचा हिरवा मसाला वापरल्यामुळे मटण हे छान असं हिरवं झालेलं आहे आणि वासही खूप छान आहे मसाल्यांचा। तुम्ही बघू शकता कन्सिस्टन्सी आणि ग्रेव्ही याचे लपेटा मटण लपेटा तयार झालेला आहे। सजावटीसाठी आपण थोडीशी कोथिंबीर घालूया। हा आहे तुमचा मटण हरियाली लपेटा तयार। लपेटा खाण्यासाठी वाढूया। हा मटण लपेटा तुम्ही ज्वारीची भाकरी, बाजरीची भाकरी, तांदळाची भाकरी कशासोबतही तुम्ही खाऊ शकता।
त्याच्या जोडीला तुम्ही कांदा लिंबू मस्त टाकून हा पदार्थ तुम्ही खाऊ शकता. रेडी टू ईट.